नमस्कार मित्रांनो, अखेर तो दिवस उगवला आहे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. आपल्यासोबत शर्यत क्षेत्रातील देव कोहिनूर बकासूरची टीम आणि खऱ्या अर्थाने जगाला ज्यांनी बकासूर दाखवला असे बरेच जण या फ्रेममध्ये आहेत. सर्वांना आपण ओळखतातच. आणि आज खरं तर अनेक जणांचे प्रश्न होते की कसं काय होणार, पण ही गोष्ट आज दाखवू शकतो आपण. जेव्हा न्यूज बघत असतो, बातम्या बघत असतो, त्यासाठी कॅप्चर करण्यासाठी इंटरनेट असेल, वायफाय असेल आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या सज्ज होतात त्या फक्त ही जी व्हॅन असते त्यामध्ये ते पूर्ण युनिट असतं ते आज तुषार सरांनी आज खास बकासूरसाठी बनवून आणलेलं आहे. ते मागं तुम्हाला दिसत असेल. या अपडेट ज्या आपले व्हिडिओ मुलाखती आहेत त्या लवकर पडाव्यात किंवा फास्ट प्रेक्षकांपर्यंत त्या सगळ्या अपडेट द्यावं म्हणून आपली वायफाय व्हॅन आहे. जिओ आहे, एअरटेल आहे आणि आता भविष्यात लवकरच त्याच्यावरती सॅटेलाईटचंही चाललं आहे आपलं बसवायचं ट्रॅव्हलिंग. आणि हे सगळे ट्रॅव्हलिंगमध्ये सगळं केलं जातं. म्हणजे चालू रनिंग कारमध्ये हे सगळे व्हिडिओ अपलोड व्हावेत म्हणून त्याला नेट कनेक्टिव्हिटी भेटावं म्हणून हे सगळं सेटअप असतो आपल्या कारमध्ये. प्लस इन्व्हर्टर पण असतो. 4 ते 5 तास कनेक्टिव्हिटी. फक्त आता आपल्याला जिथं जाईल तिथं ह्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीची रेंज फक्त पाहिजे, बस एवढंच. मामा, आज एक फक्त संदेश बैलपोळ्याचा सण आहे, काय सांगाल? सर्व बकासूर प्रेमी प्रेक्षक ह्यांना फक्त एक विनंती, आपले 3 ते 10 वाजेपर्यंत उपस्थित दाखवावी. आपल्या बकासूर प्रेम असणार सगळ्यांचंच आहे. त्यांना निमंत्रण आणि जेवणाची सोय केलेली आपण. हां, कार्यक्रम आपल्या गावात होणार आहे. हो, गावात सुसगावात कार्यक्रम होणार आहे. आणि जेवणाची व्यवस्था कुठे आहे? घरापाशी बंगल्यापाशी जेवणाची व्यवस्था आतमध्ये सुसगावात आतमध्ये गेल्यावर. रणजित सर पण आहेत आपल्यासमोर. सर, काय सांगाल? आज द्वादशम बकासूरची भव्य दिव्य अशी मिरवणूक होती. हे 5वं वर्ष आहे आपलं. काय सांगाल याच्याविषयी? बळीराजाचा आनंदाचा सण असतो हा. मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतोय. सगळी तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. सगळीच तयारी जो पाहुणेसुद्धा बऱ्यापैकी आपल्याकडे तुम्ही आहात, आरडी आहे, सगळेच हळूहळू सगळ्यात यायला लागलेत. सगळ्यांचं सुसगाव नगरीमध्ये स्वागत आहे. सगळ्यांनी त्यांना सुखरूप व्यवस्थित आपला सगळा कार्यक्रम आपण पार पाडूया आणि व्यवस्थित संध्याकाळी आपण घरी जाऊया. आयोजकांना, मामांना, ह्यांना सांगतील त्या सूचनांचं पालन करायचं. योग्य त्या शिस्तबद्ध कार्यक्रम आपल्याला सुसगाव नगरीमध्ये करून दाखवायचं. त्यासाठी सगळ्यांनी या आणि आपल्या बकासूरसाठी या. बकासूरच्या नावाला शोभेल, साजेल असा आज भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. आता आपल्यासमोर आरडी काय सांगशील? मला वेगळं काय सांगायची गरज नाही वाटत आहे, कारण की जे तुम्ही सांगितलं आहे म्हणजे प्रत्येक जे ज्यांचं पण या नंदीवर, बकासूर या नंदीवर प्रेम आहे तो चाहता वर्ग नक्कीच येणार आणि सर्वांचं सरचं स्वागत येणार. सरचं स्वागत आहे सगळ्यांचं. धन्यवाद. आणि सर, जे गणपती सजावटीची जी स्पर्धा होती त्याचा थोडक्यात निकाल ठरलेला आहे, तो तुमच्याकडे आहे. तो आपल्याला मैदान रिपोर्टरचे जे तुषार सर आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये नंतर चॅनलला आता थोड्या वेळाने आता आपण एक बकासूरच्या बैलपोळ्याची तयारी टाकतोय. त्यानंतर दुसरा आता बकासूरची ज्यावेळेस धुण्याची तयारी, म्हणजे सगळं आपण जे विनर आहेत, जे टॉप 5 जे विनर आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे. आणि त्या 5 जणांना आपण संध्याकाळी निमंत्रण दिलं आहे. आपल्या कार्यक्रमात बक्षीस वितरणचा समारंभ असणार आहे. रोख रक्कम, त्याचं ट्रॉफी आणि प्रत्येकाला, कारण जे ते सजावट आपण करत असतो त्यावेळी फक्त तो पुरुष नाही, त्या संघ महिला सुद्धा त्या कामात व्यस्त असतात. माता भगिनी सुद्धा त्यात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा एक वेगळी आमचे बकासूरचे छोटे मालक अर्णव शेठ साळुंके आणि चैतन्य शेठ साळुंके या दोघांच्या वतीनं मानाची पैठणी असे 5 बक्षिसांना देणार आहे. बक्षीस का आज संध्याकाळीच? आज संध्याकाळी बक्षीस, पण नावं कधी थोड्या वेळ जाहीर करणार? हा, नावं आपण संध्याकाळी नाव जाहीर करू. संध्याकाळी फक्त 5 विनर आहेत त्यांचे आपण नाव जाहीर करू. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाले सगळ्यांचं कॉन्टॅक्ट झाले. संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळतील ते विनर. आणि एक गोष्ट अजून तुम्हाला विचारायची होती. अनेक प्रेक्षकांचे प्रश्न होते की हा जो सुवर्णक्षण असेल, कारण आपल्या सगळ्यांसाठी हा देव, तर तो तुम्ही तुषार सर लाईव्ह दाखवणार की आपल्याला ते कसं? मी रेकॉर्ड करून लाईव्ह दाखवण्यापेक्षा रेकॉर्ड करून जे क्षण आहेत सगळ्या कार्यक्रमाचे अपडेट P3 लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह दिसेल आणि मैदान रिपोर्टर असतील, सगळे युट्यूबर आपण सगळ्यांना आमंत्रित केलंय. सगळे येतील. सगळ्यांच्या चॅनलवरती आपल्याला हे सगळं सगळ्यांच्या पाहायला मिळेल, क्षण पाहायला मिळतील.
लाईव्ह सगळं टेलिकास्टिंग ह्या कार्यक्रमाचं P3 वरती आणि जे काही ठराविक क्षण आहेत जे कॅप्चर करण्या ह्याच्यातले आहेत, मस्त मस्त एकदम बाईट्स असतील किंवा काय गोष्टी असतील त्या आपल्याला सगळ्या जे चॅनल उपलब्ध असतील त्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहायला मिळतील. म्हणजे तुम्हाला पिंकू तुमचं चॅनल आहे, RD आहे अजून लय जण येणार आहेत. ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचा हा सोहळा असणार आहे आणि आपण सर्वजण तो आपल्या आयुष्यभरासाठी कॅप्चर करणार आहोत. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न रंजित सर तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे अनेक जणांचे मला मेसेज त्या संदर्भात येतात की नेमकं कार्यक्रमाचं लोकेशन काय आहे? म्हणजे लोकेशन आपलं भैरवनाथ मंदिर आहे नाही सुसगाव, हो तिथं आपलं संध्याकाळी 7 ते 10 मल्हारी मार्तंड बानू आणि त्यांचा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर भव्यदेवी सिने अभिनेत्री मयुरी काहीतरी त्यांचं मयुरीताई सिने अभिनेत्री मयुरी पराडकर असं काही त्यांचं नाव आहे. ते सुद्धा 9 वाजता आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजर राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राला ज्याने DJ तालावरती नाचवलं असे DJ छकुली, गिरिजाताई कराडकर आणि अजून असंख्य रिस्टार आणि सेलिब्रिटी आणि काही मान्यवर हळूहळू सगळे उपस्थित राहणार आहेत. सगळ्यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहा आणि आनंद घ्या. आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील संबंध मालक वगैरे बैलगाडा मालक वगैरे यांची उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शेवाळे आबा, सचिव विलास पैलवान देशमुख वाईकर, आनंदाप्पा रेटरेकर, सगळीच दत्ताभाऊ गायकवाड हे सगळ्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलं आहे. सगळे येणार आहेत. सगळे बैलगाडी क्षेत्रातले जे सगळे जिथे पोचणार आहेत. शेवटचा प्रश्न सर तुमच्या दोघांचा अनमोल मी जास्त घेणार नाही. मागे एकदा मी तुषार सर तुम्हीच होते त्यावेळेस इथं एक रील क्रिएट केली होती की बकासूरवरती आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती जर चित्रपट निघाला तर तो तुम्हाला पाहायला आवडेल का? तर त्याला अप्रतिम आणि प्रचंड प्रतिसाद होता. ही जी कन्सेप्ट होती ती आज मला खऱ्या अर्थाने साकार होईल असं वाटतंय. कारण या देवाच्या समोर जी गोष्ट लोकांच्या मनात येते ती पूर्ण होत असते. एक चर्चा झाली परवाच ह्या विषयी तुमच्या एक मोठे दिग्दर्शक परवा आम्हाला भेटून गेलेत. त्यांची इच्छा आहे की आम्हाला फक्त बकासूरचा वेळ हवाय आणि वेळ हवाय. तुम्हाला जेव्हा जसा वेळ असेल तसं आम्ही सांगा की त्या पद्धतीने आम्ही आमचं शेड्यूल आखू. आणि त्यामध्ये कॅरेक्टर पण आपले रिअल कॅरेक्टर असणार आहे. म्हणजे कारण कसं आहे बैलगाडा शर्यत क्षेत्राचा हा सुवर्ण काळ आहे. आपण कसं तर जुन्या काळी सर तुमच्याकडनं मी ती माहिती घेतली होती. लक्ष असेल मोठा लक्ष देव आहे बैलगाडा शर्यत देवांचा देव. हो देवांचा देव. आणि त्याची जी माहिती होती त्यावेळेस आपल्याला का भेटली नाही? कारण त्यावेळेस सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता. पण आता आहे. आता आपण मथुर बघू शकतो, बाकासूर बघू शकतो, सोन्या बघू शकतो, देव लक्ष बघू शकतो. पण सोशल मीडिया जरी त्या काळात ऍक्टिव्ह नसला तर जी जुनी जाणती माणसं होती त्या माणसांनी जो ठेवा ठेवला होता त्यांच्या माइंडमध्ये साठवून त्या माइंडचा जो ठेवा आपल्याला एका कथेच्या रूपात तो सांगितला जातो. अतिशय म्हणजे त्यावेळेसचे थरार प्रसंग जुनी व्यक्ती सांगतात. म्हणजे अंगावरती काटा उभा राहतो. मोठ्या लक्षाची कारकीर्द ज्यावेळेस आपण एखाद्या जाणकार असणाऱ्या माणसाकडनं ऐकतो त्यावेळेस जर मीडिया असता तर आज काहीतरी वेगळंच नावलौकिक असते. बरं का आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता की आजचा जो ऐतिहासिक क्षण आहे त्या क्षणाला मोठा लक्ष आणि बकासूरची भेट घालून द्यायची. तसं आम्ही उत्तम भाऊंना कॉल सुद्धा केला होता आणि उत्तम भाऊंचा म्हणजे त्यांनी सांगितलं की बैलाची सध्या जसा स्टँडिंग जास्त उभा राहू शकत नाही. बैलगाडी टेम्पोत बसू शकत नाही, उभा राहू शकत नाही, एवढ्याला आम्ही येऊ शकत नाही. मग म्हणलं ठीक आहे भाऊ आम्ही परत तिकडे बैल घेऊन येतो. तिकडे आजचं खरीच आमचं एक मोठं टार्गेट होतं की आज लक्ष्याने बकासूर एकत्र आणायचा. दोन देव एकत्र थोडीशी बरी नसल्यामुळे ते शक्य झालं नाही. त्याला आपलं अपयश आपल्याला आलंय. म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो सर जी कन्सेप्ट होती शर्यत क्षेत्रातील या देवावरती आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रावर चित्रपट निघावा आणि तो निघतोय असं म्हणायला काहीच धप्पा असेल. तो सगळ्या शर्यत शौकीनांसाठी धप्पा असेल, सगळ्या शर्यत प्रेमींसाठी विश्वासाचा एक भाग असेल आणि त्यात सर्वच नंदी आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांना एक सजेस्ट करा की ती जी शर्यत असेल ना त्यात मालक पण ओरिजिनल घ्या, फॅन पण ओरिजिनल घ्या आणि ते नंदी पण ओरिजिनल घ्या. शक्यतो त्यांचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने कंटेंट असेल, ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर असेल त्या पद्धतीने ते कथेच्या स्वरूपात मांडलं जाणार आहे आणि अतिशय त्यात थोडंसं काल्पनिक असेल किंवा वास्तव पण असेल, दोन्ही मिक्स केलं जाईल. पण सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे सर. जर पोसेगाव हिंद केसरी असेल किंवा पेडगाव हिंद केसरी मैदान जर असेल तर त्या पद्धतीच्या पिक्चरचं शूटिंग तर 75% एकाच दिवशी होऊ शकतं. कारण मी एवढं सांगू इच्छितो जे
दिग्दर्शक भेटून गेलेले आहेत, फिल्म डायरेक्टर जे येऊन गेलेले आहेत त्यातलं जवळपास 30% शूटिंग हे झालेलं आहे. पण म्हणजे हा त्यांनी त्या पद्धतीचं रेकॉर्डिंग क्षेत्रामध्ये केलेलं आहे. फक्त आता फक्त एक स्टोरी मांडायची, महत्वाचा पार्ट त्याला add स्टोरी होणार मांडायची. आहे. फेस कॅम जे ऍक्च्युअल ऍक्टिंग आहे ते ऍक्च्युअल ऍक्टिंग फक्त मांडायचं. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा सर्वांचा वेळ दिला. आणि सर तुमचं पण तुषार सर, आज तुम्ही पण एक आश्चर्याचा धक्का जवळची आम्हाला माणसं, सगळ्यांना. जुनी माणसं पहिल्यांदा येतात. हो ना. आणि तुम्ही पण एक आश्चर्याचा धक्का दिलाय, ते असं आम्ही म्हणू शकतो. तुम्ही दाखवा ते सर, ते काय आणले तुम्ही. काय वायफायचं किट असतं गाड्यांमध्ये सगळं. हे आता वेगळ्या कंपनीचे 2-3 कंपन्यांचं असतं, माझ्या बॅकअप सहित असतं सगळं. हे तुमचं युट्यूब म्हणजे बऱ्याचदा मैदानामध्ये या कंप्लेंट्स असतात, नेट नाही, रेंज नाही. जर नेटवर्क नसेल तर हे किट पण काय करू शकत नाही. अच्छा, त्याला पण पर्याय network सॅटेलाइट आहे, लागतंय. त्याला पर्याय सॅटेलाइट इंटरनेट आहे. ते पण लवकरच ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने, आता ते सध्या अजून मार्केटमध्ये लॉन्च झालंय, पण त्याचे विविध प्लॅन्स आहेत, त्याची आम्ही माहिती घेतोय. ते पण आलं तर बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जबरदस्त आधुनिक क्रांती होईल. सर आपण म्हणतो की शर्यत क्षेत्रातील हा देव जगप्रसिद्ध झालेला आहे. त्याला तसं म्हणायला समालोचकांनी हे क्षेत्र बोलकं केलं आणि युट्यूबर्सनी हे क्षेत्र जगाला दाखवलं. आज अनेक जण बाकीच्या छंदातनं बाहेर पडून हा छंद जोपासू पाहतात किंवा त्यामध्ये येऊ पाहतात. तर याचं श्रेय तुमच्यासारख्या सर्व युट्यूबर्सला पण दिलं गेलं ज्यावेळेस पाहिजे. आम्ही आलो त्यावेळेस जुनी काही मंडळी होती आमच्यातली, 3-4 जण होती. त्यानंतर मी आलो, 4था आलो. आज पाहायला गेलं तर या क्षेत्रामध्ये रील स्टार पकडून आणि युट्यूबर पकडून जवळपास 50 ते 40 जण आता प्रत्यक्षात काम करतात ऑन फील्डवरती. मी ज्यावेळेस पहिला येत होतो, मी एकटाच इथं येत होतो बैलपोळ्याला. आज तुम्ही पहा जवळपास भरपूर लोक इथे, सगळे सहकारीच आहेत आपले. म्हणजे बदलत चाललंय, सगळ्यांना ह्याची आवड निर्माण झाली. आणि आता बकासूरची चालली तयारी. आता आपण जाऊया, मला पण त्याला करायचंय. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ बद्दल दिला. दिल्याबद्दल. आपण आज आम्हाला तुमच्या मार्फत अनेक चांगल्या चांगल्या देवाच्या व्हिडिओ मिळतील ही अपेक्षा. चालते. धन्यवाद.